नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आम्ही सगळे आलो आहे सातारामध्ये। सातारा म्हणजे माझं माहेर आहे। दरवर्षी आमच्या घरी एक कार्यक्रम असतो, तो म्हणजे रथसप्तमीला विठ्ठल रुक्माईची सप्ताह असतो। आम्ही सगळे ह्याच्याच तयारीला लागलो आहे। आमच्या घरचा मंडप आहे, मंडप टाकून घेतला सर्व मुलांनी। मंडप सगळ्यात आधी खालतीच बांधतात, त्याच्यानंतर वरती खेचत घेतात। मंडप बांधून झाला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरचा कार्यक्रम चालू झाला। सगळ्यात आधी तर भटजी आले आणि देवाची पूजा करून घेतली। त्याच्यानंतर आम्ही रांगोळी काढून घेतली। तिघी बहिणी लागलो होतो रांगोळीसाठी। रांगोळी काढून घेतली, मग देवाचा अभिषेक चालू झाला, तो माझ्या चुलत्यांनी केला। दरवर्षी आम्ही सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतो। खूप मज्जा येते आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सगळेजण आमच्या घरी येतात। सगळ्याच देवांचा अभिषेक करून घेतला, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईची मूर्ती। मला माहीत आहे का, हा कार्यक्रमाला आता 26 वर्ष झाली। माझे आजी आजोबा विठ्ठल रुक्माईची मूर्ती पंढरपूरवरून चालत मंदिरात आणली होती। तेव्हा छोटंसं मंदिर होतं, पण आता गेल्या वर्षी आम्ही मंदिर नवीन बांधले आहे। त्याच्यानंतर आरती करून घेतली। संध्याकाळी आप्पा महाराज आणि त्यांचे सहकारी सगळे आले। हे सर्वही आमच्या आजी आजोबाच्या काळापासून येत आहेत आमच्या घरी कीर्तनासाठी। त्यांचे छान असे पूजन वगैरे केले आणि संध्याकाळी मस्त असा हरिपाठ करायला घेतला। हरिपाठामध्ये खूप जास्त मज्जा येते, तुम्ही बघाच पुढे। तुम्ही कधी हरिपाठाला उभे राहिले आहेत का, हे पण मला कमेंटमध्ये सांगा। खूप मज्जा येते हरिपाठामध्ये। हरिपाठ म्हणजे एक व्यायामच आहे। हरिपाठामध्ये मन एकदम रमून जातं। खूप मज्जा करतात लोक आणि खूप लेडीजही येतात आमच्या इथे हरिपाठासाठी। हरिपाठ झाला की लगेच सगळे फुगडी खेळायला लागतात। खूप मज्जा येते, सगळेजण फुगडी खेळतात। आमची बघा फुगडी। माझे दादा वहिनी खूप एन्जॉय करतात। फुगडी बघा किती छान खेळतात। त्याच्यानंतर आम्ही ननंद भाऊजया 5 जणी फुगडी खेळलो। धीर आणि वहिनीची फुगडी किती गरा फिरवलं आमच्या दादाला। त्यानंतर रात्री परत कीर्तन चालू झाले।
सकाळी पहाटे 5 वाजता आमच्या इथे काकड आरती असते. काकड आरतीसाठी सकाळी सकाळी सगळे उठले होते. त्यानंतर दुपारी पालखी निघते. गावातल्या मंदिरात जातात. सोन्याची पालखी घुंगूर लावा तिला ग, सोन्याची पालखी घुंगूर लावा तिला ग, निघाली पंढरीला ग. सोन्याची पालखी घुंगूर लावा तिला ग, ज्ञानेश्वर माऊली निघाली पंढरपुरा ग. चला पटापट जरा पुढे, चला 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 पटापट जरा पुढे चला. खाली पडल तुकाने हाती टोका आणि प्रसाद चालू होतो. सर्वजण मस्तपैकी जेवण करून घेतात. तुम्हाला हा रथसप्तमीचा कार्यक्रम कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.